हॅलो, हाय, नमस्कार. तर मी प्रिया. तर नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. घरातली साफसफाई वगैरे केली, बाकीची थोडी छोटी-मोठी कामं केली. तर आज चाळी साठवलेली 10 दिवसाची. तर आज लोणी काढायचं होतं. फ्रिजमध्ये ठेवलेलं मस्त असं लोणी निघालेलं आणि त्याचं पण तूप काढायला घेतलेलं. छान असं लोणी निघालेलं. नंतर त्याचं तूप कढवायला ठेवलं. पावशेर तरी दरवेळेला तूप निघतं. असं छान असं तूप कढल्यानंतर मस्त असं त्याचा फेस वगैरे असं सुटायचं बंद झालं, की समजायचं तूप तयार झालं. हे पहिल्यांदा काळं दिसतं. त्याच्यानंतर ते घट्ट झाल्यानंतर पांढरं होतं. सगळ्यांना वाटतं करपलं वगैरे काय, तर ते तसं नसतं. हे पहिल्यांदा काळसरच दिसतं आणि त्याच्यानंतर घट्ट झालं, की हे होतं. त्याच्यानंतर तुपाची भांडी घासायचं म्हटल्यावर खूपच कंटाळा येतोय. तेलकट वगैरे असतात खूप. तूप काढून झाल्यानंतर आज सुट्टी होती छान. मस्त जेवण काय बनवायचं म्हणून मस्त म्हणलेलं अंडा करी करवायची. छान अशी अंडा करी करायला लसूण, खोबरं, 1 टोमॅटो, कांदा, आलं, लसणाची पेस्ट हे छान मिक्सरला असं छान बारीक करून घ्यायचं आणि त्याच्या आधी थोडं भाजायचं आणि अंड्याचा रस्सा खूप छान होतो. त्यात थोडंसं तीळ घालायचं. असं घट्ट असा मस्त अंड्याचा रस्सा. कधी-कधी मटणाचा रस्सा खाऊ खाऊ वाटला तर असा नक्की अंड्याचा रस्सा करून बघा. तुम्हाला रेसिपी पाहिजे असली तर मी तुम्हाला त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. थँक यू.